नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर बघा, CUP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी पुणे. तर ही जी काही संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण म्हणजे जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे, CUPची ऑफिशियल वेबसाईट म्हणा, CETचं ऑफिशियल पोर्टल म्हणा, तर यावरनं ही संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण ऑफिशियल पेजेसवरनं घेतलेली आहे. ठीक आहे. माझं एकच काम आहे की हा सगळा डाटा मी ॲनालिसिस केला. तर CUP कॉलेजमध्ये लागण्यासाठी काय पर्सेंटाईल पाहिजे, लास्ट इयरचा काय कट ऑफ होता, काय क्लोजिंग रँक होती, आणि ती पण ब्रँच वाईज आणि कॅटेगरी वाईज. इथं लक्षात. सॉरी, ब्रांच वाईज म्हणण्यापेक्षा मला हा व्हिडिओ स्पेशली कम्प्युटर सायन्स ब्रांचसाठी बनवलेला आहे. मग कम्प्युटर सायन्स या विषयासाठी म्हणा, या पर्टिक्युलर स्ट्रीमसाठी लागण्यासाठी कॅटेगरी वाईज काय कट ऑफ लागतो याबद्दलची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या अंतर्गत करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. जे विद्यार्थी या चॅनलवर नवीन असतील, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन हिट करा. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप आपण गोष्टी बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, कॅम्पसचं एक ग्लिम्सेस आहे. बघा, थोडं एक लास्ट आपण इन्फॉर्मेशन बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, कॉलेजची जी काही फी आहे लास्ट इयरची, ठीक आहे, ओपन कॅटेगरीची, ती होती 1,56,464. हायेस्ट पॅकेज होता 52.57 लाखाचा लास्ट इयरचा, आणि इन अँड ॲव्हरेज तुम्हाला इथे 17.19 लाखाचं पॅकेज मिळतं. इन्स्टिट्यूट टाईप जर बघितलं तर गव्हर्नमेंट आहे आणि त्यातही ऑटोनॉमस आहे. गव्हर्नमेंट आहे, काही प्रॉब्लेमच नाही, त्यातही ऑटोनॉमस आहे. जर एस्टॅब्लिशमेंट बघितलं तर 1854 म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी. म्हणजे याची जी काही एस्टॅब्लिशमेंट आहे स्वातंत्र्यपूर्वी आहे. ठीक आहे. आणि गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज. आता बघा, स्टेप बाय स्टेप बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, कॅटेगरी वाईज कट ऑफ CSE कम्प्युटर सायन्स ब्रांच जनरलसाठी. ठीक आहे. म्हणजे इथं लक्षात. जो काय आपण जनरल म्हणजे वेगवेगळा कोटा राहतो, लेडीज कोटा, जनरल कोटा, PWD, सगळा वेगळा कोटा राहतो. बघा, तर तुम्ही बघू शकता. बघा, इथे जनरल ओपनसाठी तर तुम्ही बघू शकता. बघा, जनरल ओपनसाठी जी काही क्लोजिंग रँक होती ती होती 243. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना जनरल कॅटेगरीमधनं इथं लागायचं आहे, इथं ओपन कॅटेगरीमधनं, म्हणजे जो काही लास्ट इयरचा जो काही विद्यार्थी लास्ट लागला होता जनरलमधून, त्याची रँक होती 243. म्हणजे इथे ज्यांना लागायचं आहे 243च्या आतमध्ये रँक पाहिजे, लास्ट इयरचं होतं. यावर्षी काही खूप मोठी गोष्ट जाणार नाही, फार तर फार 250 जाणार. कधी 200 जाऊ शकतो. आफ्टर दॅट जनरल SC साठी बघा 3,627. जनरल ST साठी बघा 14,525. आता ST कॅटेगरीसाठी खूप चांगला चान्स आहे. ठीक आहे. म्हणजे जो एखादा विद्यार्थी ST कॅटेगरीतला आहे आणि त्याची 15 ते जवळपास ज्याची रँक आहे तो इथे लागण्याची संभाव्यता आहे. BJ साठी बघा 2,018. NT1 साठी बघा 833. NT2 साठी बघा 1,849. NT3 साठी बघा 496. आणि जनरल OBC साठी 535. आणि जनरल SCBC साठी 531. इथं लक्षात. या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण ज्या घेतलेल्या आहेत जनरलसाठी घेतलेल्या आहे. ठीक आहे. आपण याच्यानंतर लेडीज पण बघूया, डिफेन्स पण बघूया, PWT पण बघूया. एक्सक्यूज मी. तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असणार असं मी गृहीत करतो आणि पुढे जातो. आता बघा, हा जो काही कॅटेगराईज कटअप आहे CSE ब्रांचचा लेडीजसाठी आहे, स्पेशली लेडीजसाठी. ठीक आहे. जो काय लास्ट इयरचा L ओपन होता, लेडीज ओपन कॅटेगरीमधनं 233. ठीक आहे. म्हणजे जनरलपेक्षाही लेडीजचा जास्त गेला आहे की नाही. जनरलचा जर तुम्ही घेतला तर 243 आहे, लेडीजचा 233. SC साठी बघा 4,774. ST साठी बघा 11,420. VJ साठी बघा 5,201. NT1 1,411. NT2 1,660. NT3 516. आणि LOBC म्हणजे लेडीज कोट्यामधलं जर OBC राहिलं तर 608. आणि SCBC राहिलं तर 691. म्हणजे दोन्ही याच्यातला फरक समजून घ्या. कॅटेगराईज कट ऑफ हा जनरलसाठी होता, हा कॅटेगराईज कट ऑफ होता लेडीजसाठी, स्पेशल लेडीजसाठी. इथे लक्षात, जनरलसाठी जागा जास्त राहतं, परंतु स्पेशल लेडीजचाही कोटा राहतो. आपण त्यासाठी हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. बघा, आता आफ्टर दॅट कॅटेगराईज कट ऑफ CSE PWD आणि डिफेन्स. इथं लक्षात. बघा, आता बघा, PWD ओपनसाठी होता 5,808. क्लोजिंग रँक होती. PWD SC साठी 54,840. म्हणजे एखादा PWD आणि त्यात SC आहे तर त्याच्यात बघा 54,000 रँक गेली. PWD OBC 11,193. PWD SCBC 17,280. डिफेन्स ओपन 1,011. डिफेन्स SC 11,131. डिफेन्स OBC 1,525. डिफेन्स SCBC जर राहिला तर 1,783. म्हणजे जे विद्यार्थी PWD आणि जे डिफेन्समधनं कॅटेगराईज करतात अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कट ऑफ इझिली बघू शकता. आफ्टर दॅट लास्ट राहिलं. बघा, आता यामध्ये आपण कव्हर केला आहे ऑर्फन, TFWS आणि अदर. बघा, आता TFWS ही स्कीम राहते. या स्कीमच्या अंतर्गत जो विद्यार्थी फॉर्म भरतो त्याच्यासाठी बघा 2 to 6. म्हणजे TFW साठी बघा सर्वात कमी आहे. म्हणजे L ओपन आणि जनरल ह्याच्यापेक्षाही जास्त आहे. ऑर्फनसाठी बघा 19,246. PWD NT3 साठी 7,006. बघा, आता PWD NT3 ऑलरेडी झालेला आहे.
इथे इथे इथं इथे नाही आलेला आहे. ओके. आणि PWD-R हा एक वेगळा कॅटेगराईज, म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटवरनं तो PWD आहे, PWD-NT3 आहे की PWD-R आहे तुमच्या डॉक्युमेंटनं करतं, डॉक्युमेंटवरून त्यांना कळतं. PWD-R OBC बघा, PWD OBC ऑलरेडी झालेलं आहे, परंतु हा जो काय PWD-R OBC आहे, आता त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स आहे म्हणजे मी याचं रिसर्च केलं की त्याचं तेच म्हणणं आहे की जो काही PWDचे डॉक्युमेंट आहे त्यातनं ते क्लिअर होणार PWD OBC राहणार की PWD-R OBC राहणार. ओके. 5868. डिफेन्स आर OBC 1157 आणि डिफेन्स आर SCBC 1066. ठीक आहे. तर या सगळ्या अशा गोष्टी होतात. ठीक आहे. इथं लक्षात, म्हणजे CSC या ब्रांचसाठी जर तुम्हाला CVPला लागायचं असेल तर कॅटेगराईज मी सगळ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि CETच्या अशाच नवीन अपडेटसाठी ओके सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.